तर गाईज ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करण्यासाठी तुम्ही हे बघा आधी, ठीक आहे. त्या पुरीनं चाय केला, ठीक आहे. मी आता ऑफिसवरून आलो, आंघोळ वगैरे केली आणि हे बघा गाईज, हे बघा किती घाण करती. तुला लाज नाही वाटत का? इकडे झिपरे, तुला लाज नाही वाटत की घाण करतीस? हिरोईन हूं मैं. गाईज तुम्हीच बघा यार, हे बघा किती घाण केली. इकडे चाकू, इकडे हे, इकडे खिचडी केली माझ्यासाठी, ठीक आहे. आणि तुम्हीच बघा यार किती घाण केली. तुम्हाला तुमची वैष्णवी म्हणजे या रूपात कधी बघितली? आय मीन बघायचं का तुम्हाला? नको राहू द्या, लाज वाटते मला. निस्ता आठवलायच्या, निस्ता इतका गोड केला ना खरंच यार. गॅस चालू ठेवून बाथरूम मध्ये गेलतीस ना? हो, त्याच्यामुळेच. लाज नाही वाटत का रे तुला खरंच? हा, वाव. काय वाव? असला चहा कधी पेलास का? काय करावं? भेटला का कधी आपला चहा पेला? भेटला. गोड खूप झाला, मला बिलकुल पण आवडत नाही असला. गोड नाही तो, तिखट पण झाला. जास्त अद्रक टाकलीस ना तू? गुळाचा चहा आहे तो. हा, मसाला चहा आहे तो. गुळाचा आहे, साखर नाही टाकली? नाही, गुळाचा चहा केला. बापरे, माझी बहीण कधी काय करते ना सांगता येत नाही. माझी हुडी घातली, माझी हुडी. मी कसला दिसायला लागलो? लहान बाळ दिसायला लागलं, लहान लेकरू. गाईज मला चहा पिऊन झाला. तुम्हाला सांग का, चहामध्ये चाय कमी आणि चायपत्ती जास्त होती. माहिती कसली चायपत्ती लागली मला? काय झालं काय तुम्हाला सांगू का? ते अद्रक वगैरे टाकली होती ना, मग ती चाय गाळली तू मधून, ती खालीच होत नव्हतं, येत नव्हतं म्हणून मी असं केलं. मग ती चहापत्ती पडली, ती तर नमस्कार गाईज, मी त्यातली तुला ती कप तुला दिला मी. नमस्कार गाईज, बघा किती आहे खडूस. जाऊ दे, असू दे. तर तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉग मध्ये नमस्कार मंडळी. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये, आमच्या ब्लॉग मध्ये. तर ठीक आहे, तर गाईज आजचा ब्लॉग होणार आहे शॉपिंग डे ब्लॉग आणि गणपती डेकोरेशन करायचं. आम्हाला खूप काय करायचं ह्या ब्लॉग मध्ये. आता मी ऑफिसवरून आलो, दीदी पण ऑफिसवरून आली, ती लवकर आली थोडीशी. तर गाईज आज आम्ही जात आहोत, आता वाजले 6:30 आहे ना. आज आम्ही खूप लवकर आलो ऍक्च्युली. आणि आज जायचं आहे आम्हाला दादरला शॉपिंगसाठी. आणि हा ब्लॉग इतका स्पेशल होणार आहे, यांच्या पुढचे ब्लॉग इतके स्पेशल होणार आहेत, कारण पुढच्या ब्लॉग मध्ये काहीतरी इंटरेस्टिंग कोणतरी येणार आहे, कोणतरी नवीन येणार आहे, तिसरं कोणतरी येणार आहे. ते तुम्ही त्याला ओळखतात. आई नाही, आमची आई नाही, ती वेगळी व्यक्ती आहे, ठीक आहे. तर त्या व्यक्तीसाठी शॉपिंगसाठी जायचं. त्या व्यक्तीला आम्हाला शॉपिंग करायची, थोडी बहुत ज्वेलरीची शॉपिंग करायची. मी सांगून देतो तुम्हाला, हिंट देतो, ठीक आहे. मला बोलू देते का? बोल ना. तू काय केलं? काय नाही, आंघोळ केली मी आता. तर आता आम्हाला जायचं आहे दादरला शॉपिंगसाठी आणि आम्हाला गणपतीची पण शॉपिंग करायची. कोण आलं तर मी म्हणत होतो आम्हाला गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे आज संध्याकाळी. जितकं होईल तितकं गणपतीचं डेकोरेशन करायचं आहे, ठीक आहे. वापस लवकर येऊया आणि गणपतीच्या डेकोरेशनला लागूया, ठीक आहे. आणि गणपतीसाठी पण खूप काही गोष्टी घ्यायच्यात आम्हाला. त्या जर भेटल्या म्हणजे असं आमचं हे फिक्स नाही की हे घ्यायचं ज्वेलरी घ्यायची फिक्स आहे. पण ज्या चांगल्या गोष्टी भेटतील आम्हाला. हा, आपले कपडे पण घ्यायचे ना आपल्या गणपतीसाठी शॉपिंग करायची, पण ह्या शूटसाठी शॉपिंग करायची. शूटसाठी नाही, सॉरी. ठीक, तर चलो आपण भेटूया दादरला. शी यार, नुसतं घाण करती व्लॉग मध्ये. गाईज मला माहित नाही माझा आवाज येत असेल तुम्हाला की नाही, पण आम्ही आलेलो आहोत आता मार्केटला. तुम्हाला तुझा नको माईक, राहू दे, तू एकाच माईक मध्ये बोल, कारण माझा आवाज पण येईल, तुझा आवाज पण येईल ना, त्याच्यामुळे तू तर काय बोल नकोस. तर तुम्हाला एक सांगतो, ठीक आहे. मी इकडे मार्केटला आलोय. इकडे हे बघा खूप सारे डेकोरेशनचे हे आहेत, पण आम्हाला हे घ्यायचं नाही बिलकुल पण, कारण इतके महाग बोलतोय ना ते, आणि ते डुप्लिकेट दिसते ना, त्याच्यामुळे नाही घ्यायचं ते. आम्हाला घ्यायचं आहे. आम्ही ना रिअल फ्लावर वापरणार आहेत डेकोरेशनसाठी. आमचं फायनल झालंय. रिअल फ्लावर 2-3 दिवसाला चेंज करायचे आणि तेच करणार आहोत आम्ही. तुम्हाला एक दाखवतो मी, ठीक मित्रांनो. इकडे करते दिदी शॉपिंग. ही आधी खूप महाग बोलली, ही काहीतरी प्राइस आहे याची. ही आधी खूप महाग बोलली आणि नंतर मी म्हटलं हिला मी पे करेल, तेव्हा घ्यायला लागली. ही म्हणजे मी पे करेल बोललोय ना, तेव्हा घे लागली यार, शॉपिंग करायला लागली. लवकर घे पोरी बाबा. तिच्याकडे माईक नाही, तिच्याकडे माईकच नाही दिला. मी छान दिसतो यार, मला माहित नाही आवाज येतो. मी तर किती छान दिसते. आमचं असं ना गाईज, शॉपिंग एक शॉपिंग केली की ब्लॉग घ्या, एक शॉपिंग केली ब्लॉग घ्या. पण आम्हाला ना ते जिकाशी करायच्या राड्यात तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवायचं लक्षातच राहत नाही. अरे मी छानच बोलते रे भैया. जर तुमच्याकडे बार्गेनिंग घेणार का तू? वाव यार गाईज, आमच्या आईने लाडू केले आताच. मी काय बोलते, आईसाठी मंगळसूत्र घेऊयात. तुझं काय म्हणणं आहे? सोन्याचं 1 ग्राम घ्यायचं, 1 ग्राम वाला. एवढा पैसा नाही माझ्याकडे, मी देते, तू का लाजतो? हो, मगाशी कुर्तीला मी केले पैसे पे आणि इथं सोन्याचं मंगळसूत्र घ्यायला निघाले. चल आता आईसाठी घेते मी काहीतरी.
हा आईसाठी काय ते घ्यायला लागणार. घ्यायचंच रे, चल ना तिकडे फटाफट इतकी चलूयात गर्दी ना. गाईज, इतकी गर्दी ना, आम्हाला वाटलं नव्हतं ऍक्च्युली. सॉरी आम्हाला वाटलं नव्हतं ऍक्च्युली एवढी गर्दी भेटेल आम्हाला. पण तू बाबा हे हारपून पोरी, तू हारपू नको म्हणजे बघ काय याला धरूनच चलते. आपली शॉपिंग नाही झाली खतम. ए बघ बघ बघ, निळी लाईट तोंडावर किती छान दिसते. ज्वेलरी घ्यायची, ज्वेलरी 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 मेकअपचं सामान पण इकडं. कुठे? आपण ज्वेलरी घ्यायला जाऊ तिकडे. अरे देवा, तू का आम्ही जिकडून फिरवतो? आलोत ना माझी तिकडे कंबर चाललो दुखती बघ उभारून उभारून. चल ना रे पण मला जाम फटाफट भूक कर लागली ना. राव, जाम भूक लागली मला. आपल्याला काय ते मला खायला नाही भूक लागलेली. घरी खिचडी चहा केली. पाजला ना तुला येतानी 10 रुपयाचा. गाईज घोटभर चहा, घोटभर चहा. त्याच्यामध्ये किती एनर्जी येणार सांगा बरं. आणि मी खिचडी पण बनवून ठेवली होती, यानं खाल्ली पण नाही टाइम नव्हता तेवढा. मला सांगा चुकूनच्या. अरे चलत चलत खायची असते, चलत चलत. आणायची होती का डब्यामध्ये? हा, अरे बाबा, भेळ खाणार का? भेळ चिप वगैरे तुटेल भेळ म्हणून. खाणार? कितीला विचार आधी कितीला आहे ते. चायनीज भेळ आहे कितीचे? 25. आमच्या घरासमोर 10 रुपयाला ते 10 रुपयाला 25 आणि 10 रुपयामध्ये काय फरक आहे का नाही? हा ना भाई, पण जास्त क्वांटिटी देत असतात ते. गप्पच नाही, तेवढीच प्लेट आहे. फक्त एवढंच की बाबा प्लेट त्यांची प्लास्टिकची, आणि ते पण ते धुवून वापरतात, रियूज करतात. म्हणजे 10 रुपये आणि 25 रुपयामध्ये किती फरक आहे? मी म्हणते काय 2 रुपयाचा 1 रुपयाचा फरक असेल तर ठीक आहे, पण 2 रुपयाचा 1 रुपयाचा फरक कसा असेल? पण डायरेक्ट 15 रुपयाचा फरक. चल घरासमोर आपल्या मार्केट आहे हे. चल आपल्या घरी, तुला 20 रुपयाची भेळ खाऊ घालते. इथं 25 ची आहे ना, 20 ची 2 प्लेट भेळ. गणपतीची शॉपिंग एवढी मस्त मस्त आहे इकडे, एवढी मस्त. आम्हाला नाही करायची जास्त, कारण आमचं आहे मेकअपचे सामान आहे, क्लच वगैरे आहेत. घ्यायचे काय? मेकअप क्लच. तुला काय पाहिजे का? क्लचर वगैरे इथं बघ, ज्वेलरी तो ते सेम टोकर आहे तिकडे सेम. चल ना प्राइस विचारू, जर स्वस्त दिली ना रिटर्न करून यायची. मित्रांनो, आम्ही शॉपिंग करत करत इतक्या लांब पोहोचलेलो आहोत ना, लिटरली यार. आणि दीदी काय बघते मला काहीच कळत नाही. आपल्या कामाचं नाहीयेच दीदी ते. आपल्या घर एवढं पण एस्थेटिक नाहीये. तुम्ही बघा गाईज, हे काय बघते, 1 मिनिट दाखव. अरे भाई, आपल्या काही कामाचं नाहीयेच ते. कितीला आहे? 300 रुपये 1 डझन, 6 अर्धा डझन. आणि ठेवणार कुठे ते? ठेवणार कुठे? तुझा माईक चालू नाहीये. 3 कितीला? 150ला भेटतील. 100चे हे वाले 3 आहेत, आणि हे पण मस्त वाटतं बघ. कोण येणार आहे आपल्या घरी? कोण पण येते काय? आमच्या घरी कोणच येत नाही, तरी मग ती किती काळजी करते. कोण आलं तर घ्यायचं, मग ते कोण त्याला चाय कशात द्यायचं, पण चाय द्यायचंच नाही. ते तुला बोलतो मी, लाईटच्या माळा इकडे बघ, लाईटच्या माळा. प्राइस बघ, याच्या आधी पण तू काहीतरी घेतलंस ना टॉप. 300 तिथे 350 घेतलं. पण हे वेगळे आहे, हे क्रॉप टॉप आहे. नाही, क्रॉप नाही, नॉर्मल आहे. गाईज, तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल ना, दादर मार्केटला नक्की व्हिजिट करा. खूप छान छान आहे. लेडीजची व्हरायटी खूप छान आहे गाईज, फक्त जेंट्सला काहीच नाहीये. कितीला आहे ते? सगळे 300चे आहेत का? 300. मित्रांनो, मला जाम भूक लागली, जाम. म्हणजे मी आता सहन नाही करू शकत. आम्ही आज खूप काय घेतलेलं आहे, कारण आमचं हेक्टिक ना. हिच्या हातामध्ये ओझ आहे, याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला घरी द्यायला दाखवतो. याच्यामध्ये बाऊ आहे, बाऊ आहे याच्यामध्ये. आम्ही घरी गेलो तुम्हाला पक्का दाखवू, ठीक आहे? हे फुटण्यासारखं आहे साहित्य थोडस. नाही, तुझं नाही चालू, माझं चालू आहे. आता मला ना ते फुलवालं घ्यायचं होतं, फुल. मला ते फुल घ्यायचंय यार एकदा, खूप छान वाटत. चल बरं, गपचूप घ्यायचंय. आईला घेऊया, चल. काय आईला खूप काय घ्यायचंय आज, पण काहीच नाही भेटत आम्हाला तिच्या. इयरिंग्स घ्यायच्यात रे. अरे पण त्याच्या आधी मला काय ते खायचंय. मी पाणीच नाही, पाणी तर पाणी पे. पाणी पिलं काय खायची गरजच नाही लागत. हो, बघा किती वैष्णवी आमचे पैसे वाचवते गाईस. आमची नाही, तुमची वैष्णवी. 200-300 रुपयाचा खर्च झाला. माईक चालू केलं? 2,000 रुपये गेले असतात. खूप गेले असतील. पाणी आणलंस का तू? आणलंय की बाबा. हे पॅन्ट बघ, छान आहे तिकडे. तुला तो पण उघडून दे. काय रे, कसं रे वैभव? आता गर्दी थोडी कमी झाली वाटतं ना? होय, पॅन्टी तर आहेत, पण काय ते पोरगं माझ्याकडे बघून हसत होतं. मी काय करू? हसत होतं मला. हसू दे की मग. मी म्हणलं तू लॉंग एखादं गळ्यातलं घेतं, नाही घेतलंस तू. नाही घ्यायचं मला. इकडं मला ती आणखीन चोकर घेऊ वाटायला लागली. नको घ्यायची. तुझं कसं आहे माहिती आहे, गोष्टीचं येड लागलं का नाही सर, तर पुरतं तीच करतो. टी शर्ट बघायचं, हे बघ मस्त टी शर्ट. मस्त नाही आहे तो, छपरी आहे. मला छान बघ, हात लावून सूत बघायचं छान नाही चांगलं. काळे पण आहेत बघ.
आणि काय काळे घेतलं नसतंय का आई इतकं मारील ना मला घराच्या बाहेर काढून टाकेल. हे मला हे टी शर्ट आवडलं हे नाही चांगलं बरं काहीच नको म्हणते मला कुर्ता घ्यायचा कुर्ता. चल तिला घेतलं एक गणपतीला मला कुर्ता. नंतर शॉपिंगला यायचंच नाही काय आजच सगळं शॉपिंगचं भांडण सॉरी काय बोलतात आज सगळं शॉपिंग मिटून टाकायची. मिटून म्हणजे मिटून इयरिंग्स बघूयात ना. इयरिंग बघायचे यार सगळं मेन म्हणजे आम्हाला झुमके बडे बडे घालायचे. आज आपण खूप जास्त क्यूट दिसायला लागले. माईक मध्ये आवाज येतोय कशाचं क्यूट दिसतोय किती बंगालचं काय म्हणजे जेवढं करायचं होतं ना तेवढं तर नाही केलेली शॉपिंग. कपडे राहिलेत मला एक ड्रेस घ्यायला होता नंतर चप्पल पण घ्यायची होती. गाईज लई शॉपिंग राहिली माहिती अर्धी शॉपिंग राहिली आमची. चप्पल तिघांना घ्यायच्या होत्या चप्पल पण नाही घेतलेली. वैभवला पॅन्ट शर्ट घ्यायचं त्याला पण नाही घेतलेला. ते मॉल मध्येच घेणार आहे तो नाही रस्त्यावर घेतो लय मोठा माणूस नाही का. आणि बाकीचा मी भाजीपाला घेतला खूप जास्त आणि ज्वेलरी खूप जास्त घेतली. भाजीपालापेक्षा ज्वेलरी जास्त घेतली आम्ही. आणि मला एक टॉप घेतला मी तुम्हाला घरी गेला दाखवते ना आता नाही सांगा. एक तो वाला तो ना दाखवायचा नाही त्यांना डायरेक्ट गणपती दाखवायचा पॅन्ट प्लीज यार आम्ही प्लीज रिक्वेस्ट करतो तुम्हाला ठीक आहे. आम्ही ना दिवाळीला दाखवतो मी पण एक कुर्ता घेतलाय ना. आम्ही दोन्ही मॅच घेतलाय पण मला वाटत नाही मॅच होईल नाही एवढं पण नाही मॅच मला माहित नाही. माहिती तुम्हाला इथं अंधारात दिसतच नाही माहिती माळ कसं कसं नाही. मग नंतर घेतल्यावर काय करणार पण ना आम्हाला माहित हातात रे लय दुखायला लागले. हे बघा माझ्या हातात 1-2-3 किलो तर वजन आहे बघा. हे बघा पण हे बघा इकडे हे दाखव ना हे बघा इतकं वजन इतकं. आणि ह्या बॅग मध्ये तर एवढं भरलंय ना तुम्हाला काय एका पुरीनं किती 50 किलो वजन घेऊन चालते. आणि ह्यांना मग हातात एक खिशात एक मोबाईल आणि हातात एक ड्रेस आहे. गाईज आम्ही इकडे ब्लॉग घेत पण समोरचे सगळे सीटवर सगळे आमच्याकडे कारण आम्ही खूप मोठ्याने बोलते ऍक्च्युली टकलावून बघते कारण आम्हाला वाटतं की आवाज येत शॉपिंग करताना ब्लॉग घेतला नाही कारण काही आमच्या एवढं नाही जास्त नाही घेतलेलं ना कारण आमच्यापाशी सामान एवढं जास्त असते ना. माईक वगैरे खूप असं हे होतं आणि गर्दी तर एवढी मी बोलते ना गर्दी तर एवढी जास्त असते ना मग ते हे होत नाही का. मग ते मोबाईल सांभाळो का माईक सांभाळो का सामान सांभाळो का आपल्याला सांभाळावं कोणतरी धक्का देऊन तुडवून जाईल माहिती का. बोला मी म्हणतो मला ते गणपतीला फुल घ्यायचं होतं गणपती बाप्पासाठी नाही का. मला खूप इच्छा होती आणि बाप्पा झाला होती मी शोधला पण यूज केला असता हातामध्ये ठेवायला मॉडेलच्या किंवा क्लायंटच्या पण ते तिने घेऊन नाही 100 रुपयाला होतं. ते छोटं होतं ते नाही मोठं घेत होतं 150 वाला घेत होतं 150 ते खूप छान येत होतं मला. तिकडे खूप महाग होता आपण बुलेश्वरला गेलो सगळ्या किती महाग होती खूप म्हणजे खूप. बरं झालं आपण इथं घेतलं ना सगळे ना ज्वेलरी गेला बुलेश्वरला जातात बुलेश्वर करतात ना. ऍक्च्युली दादरला स्वस्त आहे त्याच्यापेक्षा दादरला पण महाग आहे दुकानामध्ये. जर तुम्ही रोडवर घेतलं ना गाड्यावर मग स्वस्त आहे. तुम्ही जर दुकानामध्ये घेतलं ना सगळं लुटणार तुम्हाला. त्याच्यामुळे ना दुकानामध्ये नका घेऊ बिलकुल पण तुम्ही गाड्यावर घ्या. आणि इतकी गर्दी होते काय जितकी हेक्टिक सगळ्यात पहिल्यांदा आपली अशी शॉपिंग आहे आपण खूप खर्च केला नाही का. आपण जायचं तर याच्या आधी खूप घ्यायला आम्ही यावेळेस विचार नाही केला पैशाचा कारण आम्हाला ते अर्जंट गोष्टी पाहिजे ज्वेलरी शिमला बोलतात त्याला डबू नाही डबू मिरची खूप जास्त घेतात खूप म्हणजे खूप. आम्हाला डब्याला ऑफिसला न्यायला पण लागतात नाही का. खुशी आली घरी तेव्हा खूप छान मिरची आता तेच करू आपण तेच करणार. आमच्या दिदीला छान येते भाजी करायला पण तिला भाव कधी करतच नाही भाजी कर म्हणण्यानं करतच नाही. वाव किती छान व्ह्यूज गेले तर एवढे पण छान नाही गेले उद्या लाईक्स बघ छान आले. ती कॅप्शन मुळे गेले माहिती का सगळं शेअर पण आले छान. गाईज आम्हाला जेव्हा आमच्या रीलला किंवा शॉर्ट्सला व्ह्यूज येतात ना छान आम्हाला बाकी काहीच नको फक्त व्ह्यूज गेले ना छान खूप छान वाटतं. गोड गोड कमेंट येतात. आम्हाला आतापर्यंत एक पण हेट कमेंट नाही आली कोणत्या त्याला माहिती एक आली ना मला भवानीला ते व्हिडिओ आली पण तो व्हिडिओ पण तसा होता. आम्हाला कोणीच हेट नाही करत आम्हाला खूप प्रेम देतात. ऍक्च्युली युट्यूबला खूप प्रेम मिळते आम्हाला शॉर्ट्सला पण लॉंग ब्लॉगला नाही भेटत आहे पण ठीक आहे भेटेल. आम्ही खूप छान केला ना छान भेटेल. मित्रांनो व्लॉग घ्यायचा नव्हता बरं का. हे मला व्लॉग घ्यायचा नव्हता बरं का. मला हिला मजबूर केलं. तुम्हाला एक दाखवतो ही बघा किती लहान लेकरून जेवतीस दिदी तू खरंच यार. इकडे बघा मी इकडे जेवतो ठीक आहे. माझ्या मम्मीनं फ्रुट्स आणले ते ऍपल आणि काय आणलं पेरू खूप दिवसाला मला खायचं होतं आणलं. तुम्हाला हे दाखवायचं होतं ऍक्च्युली. हे दिदी कसं जेवतीस तू. माझा भात कुठ गेला इकडला भात कुठ गेला काय बोलते बटा तू. ह्याची पद्धत बघा जेवण्याची. मला काय म्हणायचं तू माझ्या ताटात जेवतो किती घाण केलंय. हा खातोस का मग असं करून. शी गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज
तुमचं स्वागत आहे ह्या डे 2 मध्ये. तर काल आम्ही झोपलो होतो म्हणून आम्ही काल ब्लॉग कंटिन्यू नाही केला आणि आज आम्ही दोघं पण खूप 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 जास्त लवकर उठलोय. सकाळी रात्री 1 वाजता झोपलो आणि सकाळी 7 वाजता उठलो. लवकरच आहे आमच्यासाठी तसं पण म्हणा. आणि तर वैभवची ड्युटी संपलेली आहे. वैभवनी मिल्कशेक वगैरे बनवला आई. दाखवतो तुम्हाला इकडे चला मी तुम्हाला दाखवतो मिल्कशेक कसा बघताय. हे बघा मिक्सरचं भांडं आणखीन मी काढलेलं पण नाही इथून. आणि कशामध्ये दूध टाकायचं. अरे दूध नाही टाकलं मी आणखीन. त्याच्यामध्ये तिकडे ग्लास मध्ये दूध टाकतो ठीक आहे. आणि ह्याला आणखी एकदा फिरवायचं मिक्सरवर. फिरवते ना फिरवते का मला ब्रश करायचं. किती नाटक कारण देतोय ना. हाय गाईज सो आता दात कमी दाखवते ना. हाय गाईज जसं काय कुणाकडे दातच नाहीये. तर आता आम्ही तुम्हाला शॉपिंग केलेली कालची दाखवतो ठीक आहे. माझे मी 1 रुपया बी नाही खर्च केला. सगळे पैसे वैभवचेच उडवले मी. तर आमची ऑलमोस्ट गणपती शॉपिंग डन झाली ना. काय डन झाली फक्त लाइटिंग माळी घेतली आम्ही. तेवढंच घ्यायचं होतं आणि कपडे घ्यायचे होते ना ट्रॅडिशनल ते घेतले. मला कुर्ता आणला काय घेतले त्याला काय बोलतात तुझं तू काय घेतलं ते टॉप बोलतात. खाली झगा पण आहे की झगा मला बघा. एक झगा घेतलाय मला एक कुर्ता घेतलाय आणि बस एवढंच घ्यायचं आणि एक लाईट माळ घेतली आणि बाकीचं बाप्पाला आणायला जायचं. आणि गणपतीचं डेकोरेशन आणखीन पण नाही झालेलं. आणखीन पण नाही झालेलं. कधी करायचं आम्हाला माहित नाही. आज करावं लागलं. आणि आता मला जायचंय भुवनेश्वरला मित्राकडे. कधी करायचं गणपती डेकोरेशन. ज्या दिवशी गणपती त्या दिवशी सकाळपासून डेकोरेशन करायचं आणि दिवस माझा गणपती आणायचा. सुट्टी आहे आपल्या जॉबला. हा घ्यायची सुट्टी. आता कोण देतात जाऊ दे. आपण दाखवाय काय काय आणले चलो आपण बघूया ठीक आहे. आणि त्याचं प्राइस पण सांगू ना. प्राइस पण सांगायचं मजा येईल. चलो काय माहिती माझ्या आहे सर मी बघतो माझ्या गुगल पे ला. बाई गुगल पे म्हणा. तर तुझा टॉप कुठे पहिला तुझा टॉप कुठे. हा तर पहिला इथला टॉप आहे ही वाला ठीक आहे. टॉप आहे दाखवायचं ना म्हणून. हो यार पण एवढं पण काय खास नाहीये. हाय तर 450 रुपयाचा. पण दाखवते मी तुम्हाला. 350 हाय बाबा. तुला 450 ऐकलं का रे. 350 आहे. 450 म्हणलीस तू. पण ते खूप हे मग बॅक साइड आहे ना. गाईज हा आहे 350 ठीक आहे. पण मी काय म्हणते आणि ना आम्ही याच्यावर मॅचिंग होईल असा मला कुर्ता घ्यायला गेलो आणि तिथं खूप सारे लाईट होत्या पांढऱ्या. आम्हाला कुर्त्यामध्ये फसवलं त्या माणसाने. पिवळ्या कलरचा दिलाय आम्हाला. तिथं पांढरा दिसला आहे ना. हा तिथं वेगळा कलर दिसला आणि इथं वेगळा कलर दिसला. मग ते मी किती क्यूट दिसते ना. म्हणजे असं नाही का ते लहान लेकरांसारखा ड्रेस वाटते ना. भावली वगैरे तसं काहीतरी. हे बघा पण पिवळा पण नाही एवढा ठीक आहे ना. आहे ना. हा ठीक ठीकच आहे. नाचना होते किती लोकल आहे बघा ह्याचा. हा फक्त आणि फक्त 300 रुपयाचा. कारण गाई मी फक्त एकदा घालणार आहे ना. एकदा घालायला कोण घेणार 1200 2000 आहे ना. हा मी पण एकदा हा घालणार आहे नंतर तू घालू शकतो. नो प्रॉब्लेम. ही माझी बॅक साइड आहे आणि ही फ्रंट साइड आहे. एकच आहे बॅक साइड. आणि आम्ही ना घर आलो ना आमच्या पहिली बार तोरण आणले. तोरण आणले. तोरण आहे ना. हे किती 50 फक्त 50. ते 80 ला म्हणत होते आम्ही 50 मध्ये आणले. कारण एकदम नॉर्मल आहे ना. पण मला तर वाटतं 10 रुपये चालू. ही आणखी ती काय माहिती का 80 तिथे 100 80 केलं. नाही ती म्हणजे 80 मध्ये 80 50 केलं. आणि आता पण 50 10 रुपयाला आलं असते यार. दरवाजाला लावायचं. आणि काय आणलेलं आपण ज्वेलरी खूप आणली की आम्ही दाखवू शकत नाही. दरवाजा लावायचे का मग कुठे लावते तो गाड्या घालतेस का. ज्वेलरी खूप सारी आणली ऍक्च्युली. पण कसं दाखवायची ज्वेलरी कशी म्हणजे असं दाखवायची. आणि सगळ्यात मेन म्हणजे आम्ही काहीतरी आणलं. कप आणले. तुम्हाला वाटलं असं हे फक्त शायनिंग मारत ह्यांना कप काय घ्यायचे नाही तर ते गावाला करतात. पण आम्ही खरंच कप घेतले. 100 रुपयाचे. हा किती 150. 150चे 6 येतं. हे बघ हो आपण बघून ना आणले ना. हा ना आमच्याकडून सारखं तेच होतं यार. काळे येतं इकडे बघा कसं आहे. अरे यार शेट सगळी बाबा कुठे चिले बाबा. एक धागा जर मला दिसला ना गेलं सगळे. नाही तो आम्ही व्हिडिओ अपलोड केलाय बघा. अशी त्याची माल होती गती. तुम्ही बघितला असेल. खूप प्रेम द्या त्याला. खूप जण म्हणत होती कधी व्हिडिओ अपलोड करणार तो प्लीज करा. मेघा तर खूप म्हणत होती. मेघा इंगोळे खूप. आणखी काय आणलंय. हा याच्या बॅग मध्ये खूप सारे मला दाखवतो मी. लवकर करणार. पाड चांगलं खाली पाड सगळं फुडून
टाकून टाक. मला लोकल वाटायला लागली बघा. जेव्हा आम्ही घेतो ना तेव्हा चांगलं वाटतं, घरी आलो घाण वाटतंय ना, कशामुळे काय माहिती. हे बघा हे एक सेट आणलाय आणि हा मस्त आहे हे ना. आणि सगळ्यात बेस्ट तुम्हाला दाखवू तुम्हाला एक काय सांगू मी तुम्हाला एक सांगू आम्हाला ना एक 20-25 दिवसाच्या आधी आम्ही तेव्हा ते लुक केला होता ना तो वाला कोणता रे कोणता साऊथ इंडियन तेव्हा ना आम्हाला हे वाला पॅन्डल पाहिजे होतं. ठीक आहे आम्ही घरी रिक्रिएट करणार होतो पॅन्डल पासून. त्या पॅन्डल साठी आम्ही किती हिंडलो, अख्खं भुवनेश्वर मार्केट पालतं घातलं पण आम्हाला पॅन्डल नाही भेटलं. ठीक आहे आणि आम्हाला फक्त आणि ते जाऊ द्या बरं का. ठीक आहे आणि अशा म्हणून मग दुसरे आम्ही पॅन्डल बघायला स्टार्ट केले. एवढं छोटं मोठं कोणतं पण पॅन्डल असू द्या आम्ही वापरतो म्हणून. पॅन्डलची किंमत 250 रुपये होती. किंमत 250 रुपये 250-300 होती. 250 रुपये आणि ही पूर्ण सेट आम्ही 200 विथ झुमके 200 रुपयाला आणलाय. गाईज सगळ्यात बेस्ट हे बघा. हे काय तुम्हाला दाखवू का मी. हे बघा इथं ना असं हे नाही. आणि तुम्हाला सांगू त्यामध्ये पॅन्डल पण आहे आणि हे पण आहे हे पण आहे हे पण आहे. हे मनी पण आहेत परत पूर्णी पण आहे परत महाग बसलं हे पण आहे. म्हणजे 200 रुपयामध्ये 200 रुपयामध्ये एवढं सगळं बसलंय. हे असं लावायचं. मला पण माहित नाही मला बघू दे कसं लावायचं असतं. असं लावायचं फक्त अरे इंडियावा. आणि कानाच्या महाग दिसतंय का आणि कानाच्या पुढे नाही का दिसत. पुढे काय असं लावती का मग काय असते कसं असतं. आणि हे आणलं आम्ही 350 रुपयाला गाईस. काय हा हे खूप महाग आहे गाई पण आम्हाला स्वस्तात भेटलंय. दुकानात कितीतरी 800-700 म्हणत होते नाही का. 800-700 किंमत होती 700, 800, 1200, 1500 माहिती का. आम्ही फक्त 350 रुपयात आणले. हे 400 रुपये म्हणून 400 तर कमी पण करत नव्हते पण आम्ही आणले बार्गेनिंग करून नका. बार्गेनिंग त्याचे पॉकेट्स पण आणले आणि सुया पिना पुवत आणखी एक सेट आणला. आणखी नॉर्मलच नॉर्मलच आहे. हा पण 200चा आहे. छोटाच आहे पण हा 200चा. हा थोडा महागात बसला ऍक्च्युली. हा 100लाच यायला पाहिजे होता पण खूप महागात बसला. आम्ही ना सगळ्यात मेन म्हणजे आमच्या बाप्पासाठी लाईटची माळ आणली. छोटीच आणली आमच्या गावाकडे आमच्याकडे इतक्या लाईटच्या खूप इतक्या लाईटच्या माळ्यात इतक्या लाईटच्या माळ्यात. ही आणली 150 रुपयाला. 200 नाही 150 म्हणा 180 म्हणतो 150 रुपयाला आणली. ही छान ती पण चोखर आणली आहे आम्हाला. चोखरचा नुसता बाजारच घातलाय. सगळ्यात चोखर आणलाय. ठीक आहे अजून चोखर आम्हाला लहानपणी लाईट बघा ही तर किती आहे. चोखरचा बाजारच वैभवनी ऍक्च्युली महालक्ष्मीची माहिती आपण कसं आणली घालून दाखवले तुम्हाला. गाईज तुम्हाला माहिती का आमच्या लहानपणी आम्हाला खूप लाईट आला होता. लाईटचा पप्पा मम्मी एवढंच देत नव्हते माहिती का. आम्ही ना मग काय करत माहिती का घरामध्ये पैसे असायचे आम्ही गपचूप घेत होते आणि काय पण सोयाबीन किंवा विकायचो. आम्ही घरातले पैसे घ्यायचो 20-30 रुपयाचे 80, 100 पैसे जमा करायचो आणि लाईटला आम्ही हलके आणायचो माहिती. आणि आम्हाला करंट पण बसायचं असतं. खूप करंट बसायचं. पण नंतर आम्ही त्याच्यामध्ये चेंजेस पण केले गाईज. त्याच्यामध्ये आम्ही खूप ब्रँडेड पण लाईट आणल्या. आता आणल्या नाही का 2 वर्षापूर्वी. मग ते खूप ब्रँडेड लाईट आणल्या पण आता त्याचे काही कामच नाहीये माहिती. हे बघा छान वाटतंय. तर गाईज हा ब्लॉग आपण इथे सेंड करत कारण खूप मोठा होईल. आणि मी काय म्हणतो आम्हाला गणपतीचं डेकोरेशन पण करायचे. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि शॉपिंग करायची आम्हाला. आणि हा खूप छान ब्लॉग येणार आहे. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट ब्लॉग येणार आहे खास व्यक्तीसोबत. ते तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला नक्की आवडेल. आपण भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि इथपर्यंत आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. बाय. काळजी घ्या.